याचबरोबर 20 जुलैला दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं यामध्ये दरम्यान या संदर्भात अधिक एक महत्त्वाची बातमी येते। आता उद्याचा मोर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पार्टीची उद्या मोर्चा काढणार होती, तो मोर्चा आता अभिनंदन मोर्चा असणार आहे। उद्याचा ठाकरे बंधूंचा जो मोर्चा निघणार होता तो आता अभिनंदन मोर्चा असणार आहे। राज आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आहे। आपण बघतोय की उद्याचा जो मोर्चा आहे तो आता अभिनंदन मोर्चा निघणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता ठाकरे बंधूंनी हा निर्णय घेतलेला आहे। आपण बघतोय की देशातल्या तरुणाईचा हा मोठा विजय आहे। अगदी दिल्ली पासून मुंबई पासून संपूर्ण देशभरात तरुणाईचा आता आनंद सुरू आहे। जंतर मंतरवरचे आपण दृश्य बघतोय। दुसरीकडे राज्यात देखील घडामोडी वाढल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्लीला रवाना झालेत। देवेंद्र फडणवीस आता शहांची भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरेंची 4 वाजता पत्रकार परिषद आहे। उद्धव ठाकरे आता काय बोलणार, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला त्याच्यावर काय बोलणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आपण पाहतोय 4 वाजता उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषद घेणार आहे। ठाकरे बंधू उद्या जो मोर्चा काढणार होते शिवाजी पार्क पासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जो मोर्चा काढला जाणार होता तो मोर्चा आता अभिनंदन मोर्चा असणार आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। सुमित, आपण बघतो की 1 महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं। राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल, इतर राज्यांमध्ये दीपकेंनी आंदोलन करून मग त्यांनी जंतर मंतर गाठलं होतं। सोनम वांगचुक यांचं जवळजवळ 25 दिवस उपोषण चाललं आणि आपण बघतोय कुठेतरी दबाव वाढत गेला आणि अखेर केंद्र सरकारनं मोदी सरकारमधले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा